कागल आगाराची एसटी बस जुन्या बस स्थानकाकडे निघाली होती। येथील पैसा फंड बँकेसमोरच्या उतारावरून जात असताना ब्रेक निकामी झाल्याचे बस चालकाच्या लक्षात आलं। त्यामुळे बस नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात बसच्या पुढे असलेल्या ट्रॅक्टरला एसटी बसने जबर धडक दिली। पण यावेळी बसच्या समोरून येत असलेल्या एका दुचाकीशी समोरासमोर धडक झाली। त्या दुचाकीवर मागे बसलेल्या स्मिता पाटील या जोरात खाली पडल्या आणि त्यानंतर एसटी बसमुळे जे काही घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते बघा। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कागल आगाराची एसटी बस जुन्या बस स्थानकाकडे निघाली होती। येथील पैसा फंड बँकेसमोरच्या उतारावरून जात असताना ब्रेक निकामी झाल्याचं बस चालकाच्या लक्षात आलं। त्यामुळे बस नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात बसची पुढे असलेल्या ट्रॅक्टरला धडक बसली। याच वेळी बसची समोरून येत असलेल्या एका दुचाकीशी समोरासमोर धडक झाली। त्या दुचाकी स्मारवर मागे बसलेल्या स्मिता पाटील या रस्त्यावर खाली पडल्या। त्यांच्या अंगावरून बसचं चाक गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी स्वार वैभव जाधव हा जखमी झाला। बसची एअर व ऑइल पंप निघाल्यानं ब्रेक निकामी होऊन हा अपघात झाला। बस चालक विनायक चौगुले याला ताब्यात घेतलाय। स्मिता पाटील यांचे पती सचिन उर्फ चंद्रकांत यांनी 6 वर्षापूर्वी सांगवडे इथं वरद गुरुकुल सैनिकी पॅटर्न निवासी शाळा सुरू केली आहे। तिथेच त्या शिक्षिका तसेच संचालिका म्हणून कार्यरत होत्या। तिथेच त्या राहत होत्या। शाळेच्या कामानिमित्त त्या कर्मचारी वैभव जाधव यांच्यासोबत हुपरी इथं आल्या होत्या। त्यांच्या मागे पती, 2 मुले, सासू सासरे असा परिवार आहे।